साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मताम्. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. ब्रह्मा मुरारी श्रीपुरान्तकारी भानु शशि भूमिसुतो बुधाश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतवा सर्वे ग्रहा शांतिकरा भवन्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः. जय बाबाजी. मी पंडित विलास शास्त्री कुलकर्णी गुरुजी येणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपणास भेटावयास आलो आहे. साई लीला चॅनलच्या माध्यमातून आपली ही भेट होत आहे. आपल्या सर्वांचं अभिनंदन. जय बाबाजी. बघा, गणपती गणेश उत्सव हा असा उत्सव आहे की हा संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या धुमधडाक्यात मोठ्या आनंदाने हा गणेश उत्सव साजरा केला जातो. घरोघरी गणपती बसण्याची परंपरा ही हजारो वर्षापासून आपल्या संस्कृतीमध्ये दिली आहे. गणपती आपल्या घरी का बसवायचा, गणपती 10 दिवसच का बसवायचा, ह्या पर्व काळावर गणेश पूजन आपण जे प्रत्येक घरामध्ये करतो, हा गणेश उत्सव साजरा करतो, हा आपण का करावा, याच्या मागे आध्यात्मिक रहस्य काय आहे, आध्यात्मिक कथा काय आहे, गणपती कोण आहे वगैरे सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण भेटत आहोत. गणपती ज्याला आपण सगळे असं म्हणतो की शिव पार्वतीचा लाडका पुत्र गणपती, अग्रपूजेचा अधिकारी गणपती, पहिला पूजेचा मान गणपतीचा. गणपती पूजन झाल्याशिवाय कोणतंही पूजन कोणत्याही ठिकाणी होत नाही. असा गणपती की ज्याला आपण सुख करता दुःख हरता, आरतीमध्ये काय म्हणतो, सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. बघा, सुख करता आहे, सुख करणारा, सुखी करणारा, सुख करता असा गणपती, आणि दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा असा गणपती. सगळ्या आपल्या सर्वांचा आवडता देव गणपती. आपला काय शिव पार्वतीचा आवडता, सर्व देवांचा आवडता देव, सर्वांचा आवडता देव गणपती. सर्वांचं गणपतीवर विशेष प्रेम, सर्वांना गणपतीचं विशेष आकर्षण. बघा, हा गणपतीचा गणेश उत्सव आपण आता साजरा करत आहोत. मग त्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याची आपल्या सर्वांना इच्छा असते.
सर्वप्रथम हा गणेश उत्सव साजरा करत असताना आपण गणपतीची सुंदर अशी मूर्ती ही आणली पाहिजे. किंवा बऱ्याच परिवारामध्ये अशी परंपरा आहे की गणपती घरीच बनवतात, गणपती विकत आणत नाही. पण एवढ्या कुशलतेने जर आपल्याला घरी गणपती बनवता येत नसेल तर आपण बाजारातून गणपतीची मूर्ती दुकानातून ही आणत असतो. तर गणपतीची मूर्ती असताना त्या मूर्तीचा भाव करू नये. योग्य असं जे काही त्या मूर्तिकाराने त्याचं मानधन ठरवलं असेल त्याच्यावरती 1 रुपये तरी त्याच्यावरती देऊन ती मूर्ती गणेशाची सन्मानपूर्वक आपल्या घरी आणावी. मूर्ती आणताना आपण सकाळी आंघोळ करून स्वच्छ असे वस्त्र परिधान करून डोक्यात टोपी घालून आणि पायात चपला न घालता आपण गणपतीची मूर्ती श्रद्धापूर्वक अंतकरणाने ती घ्यावी आणि त्या मूर्ती घेतल्यानंतर तिचं पूजन करावं. आणि नंतर ती मूर्ती तिचे डोळे न बांधता आपल्या हातात ती मूर्ती सन्मानपूर्वक उचलून ती मूर्ती आणावी. मूर्ती निवडताना ती युद्ध करणारी मूर्ती नसावी, शिव पार्वती सहित असलेली मूर्ती नको, शिव पार्वतीच्या मांडीवर बसलेली मूर्ती नको. किंवा अनेक प्रकारे आता मूर्तीमध्ये जे वेगवेगळे प्रकार आले त्याच्यामध्ये जे शास्त्रसंमत नाही आहे अशा प्रकारच्या मूर्ती न घेता सुंदर सुबक आणि परंपरेमध्ये आपल्या दिलेली डाव्या सोंडीची गणपतीची मूर्ती आपण निवडावी आणि ती मूर्ती आपल्याकडे पूजेसाठी आणावी. शक्यतो शाडू मातीचीच मूर्ती आणावी, POPची मूर्ती आणू नये. कारण POP आपण गणपती विसर्जन केल्यानंतर सुद्धा ते विरघळत नाही. म्हणून शाडू मातीची गणपतीची मूर्ती आणावी. ती मूर्ती सन्मानपूर्वक आपल्या घरी आणावी. तुम्ही म्हणाल मातीचीच गणपतीची मूर्ती का? मातीचीच गणपतीची मूर्ती का? शाडू मातीची नको, शाडू मातीचीच पाहिजे किंवा इतर POPची नको किंवा इतर दुसरी नको असे आपण का म्हणतो? मातीचीच मूर्ती का? मातीची मूर्ती गणेश उत्सवामध्ये स्थापन करण्यामागं आध्यात्मिक कथा आहे की महाभारताचं युद्ध झालं. महाभारताचं युद्ध झालं. बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान श्रीकृष्णाच्या अवतार कार्यामध्ये धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणून भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला. भगवान श्रीकृष्णाने अवतार कार्यामध्ये अनेक अशा राक्षसांचा वध केला. गोकुळामध्ये पुतना राक्षसिनीचा वध केला. मामा असलेला कंस, त्या कंसाचा सुद्धा भगवान श्रीकृष्णाने ज्या वध केला, ज्या कंसाने भगवान श्रीकृष्णाच्या आई वडिलांना बंदीशाळेत टाकलं होतं त्या कंसाचाही वध भगवान श्रीकृष्णाने केला. नव्हे तिथून पुढे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धामध्ये अधर्माचा नाश करण्यासाठी, अधर्मी लोकांचा नाश करण्यासाठी जे कौरव होते, दुर्योधन, दुःशासन सहित शकुनी मामा आणि त्यांचे सर्व साथीदार, यांचा सगळ्यांचा अधर्मी लोकांचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने महाभारताचं युद्ध घडवलं. आणि धर्मस्थापनेच्या हेतूने भगवान परमात्म्याने हे महाभारत घडवलं. महाभारतामध्ये द्रौपदीची लज्जा संरक्षण व्हावी म्हणून तिला वस्त्र पुरवले आणि पांडवांचा धर्माचा विजय व्हावा म्हणून त्यांचं सारथ्य स्वीकारलं. बघा, भगवंताच्या ह्या सगळ्या जीवनलीला ह्या महाभारतामध्ये अनेक रूपाने दिसल्या आणि ह्या अनेक रूपाने दिसलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या जीवनलीला आणि भगवान श्रीकृष्णाचं हे जीवनचरित्र आणि भगवान श्रीकृष्णाचा गीतेच्या रूपाने दिलेला उपदेश, का गीतेचा उपदेश फक्त अर्जुनाला म्हणून दिलेला नसून हा उपदेश गीतेचा सर्वांसाठी भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी दिला. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अर्जुन हा सगळ्या युवकांचा प्रतिनिधी आहे. प्रतिनिधित्व तो सगळ्या युवकांचं करतो. सर्वांसाठी गीता आहे. गीतेमध्ये सगळ्याच प्रश्नांचे उत्तरं, आपल्याला जोही प्रश्न पडेल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये, फक्त आपल्याला गीता आपल्यापर्यंत
आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी आपल्याला कुठंतरी गीता ही कळली पाहिजे, गीता आपल्यापर्यंत आली पाहिजे आणि गीता आपल्याला समजली पाहिजे. असं हे सगळं महाभारत घडलं. आणि ते महाभारत लिहिण्यासाठी व्यासांची, महर्षी ऋषी व्यास यांनी ते महाभारत लिहिण्याचं ठरवलं. आणि महाभारत फक्त लिहिण्यासाठी आपल्याला कोण लिहून देईल याचा विचार महर्षी व्यास करत होते. आपण म्हणतो महाभारत ते व्यासांनी लिहिलं, व्यासांनी महाभारत लिहिलं असं आपण म्हणतो. पण व्यासांनी महाभारत लिहिताना ते लिहिण्यासाठी आपल्याला कोण ते लिहून देईल, कोणाकडून आपण ते लिहून घ्यायचं, कोण त्याच्यासाठी हे महाभारत लिहिण्यासाठी पात्र आहे, कोण हे काम करू शकतं, असा विचार करत असताना महर्षी व्यासांनी अनेक पर्यायावर विचार केला. पण महर्षी व्यासांना असं लक्षात आलं की महाभारत लिहिण्यासाठी गणपतीशिवाय कोणीच योग्य नाही. आणि मग अशा वेळी त्यांनी गणेशाची उपासना करायला सुरुवात केली. आणि महागणपतीची उपासना केल्यानंतर, गणपतीचं ध्यान केल्यानंतर, गणपतीला प्रसन्न केल्यानंतर गणपती प्रसन्न झाले आणि गणपतीने विचारलं की कशासाठी तुम्ही तपश्चर्या करत आहात. त्यावेळेस महर्षी व्यासांनी सांगितलं की मला महाभारत लिहायचं आहे आणि महाभारत तुम्ही लिहावं अशी माझी इच्छा आहे. आणि गणपतीला प्रार्थना केल्यानंतर गणपतीने त्यांची विनंती मान्य केली आणि महर्षी व्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली. आणि गणपतीने ते अखंड 10 दिवस ते महाभारत गणपती हे लिहित होते. अखंड 10 दिवस रात्र ते महाभारत लिहित असताना गणपतीच्या अंगाचा ताप वाढला, ज्वर वाढला. आणि अशा परिस्थितीमध्ये गणपतीच्या अंगाचा ताप कमी व्हावा, ज्वर कमी व्हावा म्हणून महर्षी व्यासांनी गणपतीच्या अंगाला चिखलाने मातीने लेपन केलं. संपूर्ण गणपतीच्या अंगाला चिखलाने मातीने लेपन केलं ताप कमी होण्यासाठी. आणि 10 दिवस ते चिखलाचं लेपन ते गणपतीच्या अंगावर ठेवलं. आणि म्हणून जो मातीचा गणपती किंवा गणपतीच्या अंगावर मातीचं लेपन हे महर्षी व्यासांनी केलं होतं. आणि त्याचं प्रतीक म्हणून ह्या आध्यात्मिक रहस्यामुळे, ह्या आध्यात्मिक कथेमुळे गणपतीला चिखलाने लेपून, मातीने लेपन करून आणि 10 दिवस तसं ठेवलं. तेव्हा गणपतीचा ज्वर ताप कमी झाला. महाभारत गणपतीने लिहिलं. आणि म्हणून बघा की 10 दिवस मातीच्या गणपतीला आपण बसवतो. हा मातीचा गणपती म्हणजेच व्यास ऋषीने स्थापन केलेला पहिला मातीचा गणपती किंवा गणपतीला केलेलं मातीचं लेपन हे होतं. म्हणून मातीचं लेपन गणपतीला महर्षी व्यासांनी 10 दिवस केलं. म्हणून आपण मातीचा गणपती हा हजारो वर्षापासून बसवत आलेलो आहे, हजारो वर्षापासून बसवत आलेला आहे. आणि मग हजारो वर्षापासून हा गणपती घरोघरी बसतच होता. घरोघरी लोक महर्षी व्यासांच्या आध्यात्मिक रहस्याप्रमाणे, आध्यात्मिक कथेप्रमाणे अनेक घरामध्ये गणपती हा हजारो वर्षापासून बसत होता. परंतु मग आपण म्हणतो की लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरुवात केली. गणपती आधीपासूनच सर्वांच्या घरात बसत होतं, पण त्याला सार्वजनिक स्वरूपामध्ये गणेश उत्सव स्वरूपामध्ये गणेश उत्सव आणि शिवजयंतीची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली असं आपण म्हणतो. म्हणून गणेश उत्सव हा सार्वजनिक करण्याचं काम जरी लोकमान्य टिळकांनी केलं असलं तरी पण गणपती हा प्रत्येकाच्या घरामध्ये आधीपासून हा बसतच होता. प्रत्येकाच्या घरामध्ये गणेश उत्सव हा होत होता. गणेश उत्सव हे साजरे करत होते. सार्वजनिक गणेश उत्सव हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला. अशा प्रकारे गणपती प्रत्येक घरामध्ये बसत असताना, प्रत्येक घरामध्ये गणपतीची स्थापना होत असताना गणपती हा अग्रपूजेचा अधिकारी. पहिला मान प्रत्येक पूजेमध्ये गणपतीचा आहे. कोणती पूजा असो पहिल्यांदा गणपतीचंच पूजन केलं जातं. गणपतीचं पूजन केल्याशिवाय इतर कोणतंही पूजन होत नाही. अग्रपूजेचा अधिकारी हा गणपती. अग्रपूजेचा मान गणपतीला का मिळाला की बघा, गणपतीचे मोठे बंधू कार्तिकेय आणि गणपती दोघांमध्ये एक वेळा संवाद चालला. आणि संवाद काय होता, कार्तिकेय म्हणायचे की मी मोठा आहे, मीच मोठा आहे, मी वयाने मोठा आहे, मी मोठा भाऊ आहे तुझा, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि मीच मोठा आहे. गणपतीचं म्हणणं होतं की शक्तीने मोठा की ज्ञानाने मोठा, वयाने मोठा की ज्ञानाने मोठा, हे कसं ठरवायचं? आपल्यापैकी कोण मोठा आहे, मी मोठा आहे की तू मोठा आहे, हे कोणी ठरवायचं? तर आपण काय करू,
महर्षी नारदांकडे जाऊ. महर्षी नारदांना विचारलं, तुमच्यापैकी कोण मोठं आहे, आमच्या दोघांपैकी कोण मोठं आहे सांगा. नारदांनी हा विषय शिव पार्वतीकडे नेला. शिव पार्वतीकडे नेल्यानंतर शिव पार्वतीला सांगण्यात आलं की यांच्या दोघांपैकी कोण मोठा आहे. तर यांच्यापैकी जो मोठा असेल तो तुम्ही ठरवा, तो सांगा तुम्ही. त्यावेळेस शिव पार्वतीने सांगितलं की जो पृथ्वीला 7 प्रदक्षिणा करून येईल तो मोठा, 7 प्रदक्षिणा करून येईल तो मोठा, असं ठरलं. मग यांची स्पर्धा, यांची ही शर्यत ही सुरू झाली. आणि मग पृथ्वीला 7 प्रदक्षिणा मारण्यासाठी कार्तिकेय यांनी आपलं वाहन जे होतं ते मोर हे वाहन घेतलं आणि त्या वाहनावर बसून त्यांनी गतीने, शीघ्र गतीने पृथ्वीला प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. मात्र गणपतीने पृथ्वीला प्रदक्षिणा न करता गणपतीने आपलं उंदीर हे वाहन घेऊन आणि शिव पार्वतीलाच 7 प्रदक्षिणा मारल्या आणि सांगितलं की माझ्या परिक्रमा पूर्ण झाल्या. कार्तिक जेव्हा त्यांच्या प्रदक्षिणा पूर्ण करून आले आणि नारद मुनींना सांगितलं की सांगा आता कोण ही स्पर्धा जिंकलं, त्यावेळेस सहजच असं उत्तर देण्यात आलं की ह्या पृथ्वी प्रदक्षिणेच्या स्पर्धेचा निकाल हा जाहीर करावा, निर्णय द्यावा. त्यावेळेस तिथं सांगण्यात आलं की गणपतीने आपलं मत व्यक्त करावं, कार्तिकेयने आपलं मत व्यक्त करावं. कार्तिकेयने सांगितलं की मी पृथ्वीला 7 प्रदक्षिणा करून आलो आहे आणि मी इथं पोहोचलो आहे. गणपतीने पृथ्वीला 7 प्रदक्षिणा केलेच नाही. गणपतीने सांगितलं की मी पृथ्वीला प्रदक्षिणा करण्याऐवजी पृथ्वीपेक्षा आईवडिलांचं महत्त्व जास्त आहे, अशा आईवडिलांनाच मी 7 प्रदक्षिणा केले. मग पृथ्वीच्या प्रदक्षिणेपेक्षा आईवडिलांच्या प्रदक्षिणेचं महत्त्व जास्त आहे, म्हणून मीच ही स्पर्धा जिंकलो, याचा न्यायनिवाडा करावा. आणि पृथ्वीच्या प्रदक्षिणेपेक्षा आईवडिलांच्या प्रदक्षिणेचं महत्त्व ब्रह्मांडाच्या प्रदक्षिणेसारखं आहे. आणि त्या ठिकाणी गणपतीला विजयी घोषित करण्यात आलं आणि शिव पार्वतीच्या मांडीवर लाडका पुत्र म्हणून गणपतीला बसवण्यात आलं की ही स्पर्धा गणपती जिंकला. आणि गणपतीला वर दिला, महादेवानी वर दिला की तू तुझ्या बुद्धीच्या माध्यमातून ही स्पर्धा जिंकलास आणि म्हणून तू बुद्धीचा देव, तू गणपती म्हणून ओळखला जाशील, असं सांगितलं. आणि त्या गणपतीला आशीर्वाद देण्यात आला का प्रत्येक पूजेमध्ये, प्रत्येक ठिकाणी पहिलं पूजन, अग्रपूजा, पहिली पूजा ही गणपतीची होईल. अशा प्रकारे गणपतीचं पूजन हे प्रत्येक ठिकाणी पहिला मान हा गणपतीचा. प्रत्येक पूजेमध्ये भगवान शिवाच्या, माता पार्वतीच्या आशीर्वादाने आणि माता आईवडिलांचं महत्त्व हे गणपतीने दाखवून दिलं. म्हणून गणपतीला आदर्श कायमस्वरूपी आपण की मातृभक्त, पितृभक्त गणपती म्हणून मातृपितृ सेवा, मातृपितृ महत्त्व हे गणपतीच्या रूपाने सगळ्या जगाला, सगळ्या समाजाला आदर्श म्हणून गणपतीने हा आदर्श घालून दिला. आणि म्हणून मातृभक्त, पितृभक्त असा हा गणपती, आईवडिलांचं महत्त्व आपल्याला समजण्यासाठी की पृथ्वीला प्रदक्षिणा करण्यापेक्षा सुद्धा आईवडिलांना प्रदक्षिणा केली तर ती जास्त आहे, अशा प्रकारे या गणपतीने महत्त्व आपल्याला दाखवून दिलं आईवडिलांचं. आणि म्हणून प्रत्येकाने हे महत्त्व, गणपतीची 9 दिवस आपण पूजा करत आहोत, 10 दिवस, 10व्या दिवशी गणपतीचं आपण विसर्जन करणार आहोत. पण गणपतीच्या सेवेतून, गणपतीच्या उत्सवातून, गणपतीच्या पूजनातून आपल्याला हा आदर्श घ्यायचा आहे की गणपतीने आईवडिलांची सेवा करणे किंवा आईवडिलांना प्रदक्षिणा करणे ही पृथ्वी मोलापेक्षाही जास्त महत्त्वाची प्रदक्षिणा आहे, असं समजून गणपतीने तो आदर्श आपल्यासाठी घालून दिलेला आहे. म्हणून आपण आईवडिलांची सेवा, आईवडिलांची ऋण, जसं सांगितलं जातं शास्त्रामध्ये की मातृऋण हे कधी फिटत नाही, आईचं कर्ज हे कधी फिटत नसतं. कितीही कोणी काही म्हटलं तरी आईचं कर्ज, मातृऋण हे कधी फिटत नसतं. आपल्या शरीरावरच्या कातड्याच्या चपला करून जरी आपण आईला घातल्या तरी आईचं कर्ज फिटणार नाही. मातृऋणातून माणूस कधीही मुक्त होत नाही आणि पितृवचनातून माणूस कधीही मुक्त होत नसतो. असं उदाहरण, असा आदर्श गणपतीने आपल्याला या ठिकाणी घालून दिला. याची आठवण आपण गणेश उत्सवाच्या पर्वकाळावर ठेवून आणि भविष्यामध्ये आपण आपल्या आईवडिलांची सेवा आणि त्यांचं ऋण
जाणून आपलं जीवन हे आपण जगत राहिलं पाहिजे. असा हा गणपती सुखकर्ता दुःखहर्ता गणपती आहे, विघ्नहर्ता गणपती आहे. अशा गणपतीचा उत्साहाने आपण सगळे उत्सव हा साजरा करत असतो. गणपतीचा जन्म कसा झाला, गणपतीचा जन्म कसा झाला हा गणपती बघा की मातोश्री पार्वती माता ह्या आंघोळ करत असताना त्यांना असं वाटलं की मी आंघोळ करत असताना कोणी ह्या कक्षामध्ये येऊ नये, म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगावरचा मळ काढला आणि त्या मळापासून त्यांनी एक पुतळा बनवला, एक मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीमध्ये प्राण निर्माण केला मातोश्री पार्वतीने आणि त्याला द्वारपाल म्हणून दरवाज्यावर ठेवलं. त्याचं नाव मातोश्री पार्वतीने गणेश असं नामकरण त्याचं केलं आणि त्याला दरवाजावरती द्वारपाल म्हणून ठेवलं, जो मातोश्री पार्वतीच्या अंगावरच्या मळापासून तयार झाला होता. असा गणपती द्वारपाल म्हणून दरवाजात ठेवल्यानंतर, उभा केल्यानंतर, त्याच्यामध्ये प्राण आणल्यानंतर तो दरवाजा तिथं रक्षण करू लागला. रक्षण करत असताना जे काही शिवगण होते, तिथले कर्मचारी होते, त्यांना महालात जायचं होतं, पण गणपती हा दरवाजात उभा राहिला आणि त्यांनी त्यांना जाण्यास बंदी घातली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही तुला गणपती, तू आम्हाला अडवलं तर तुला आम्ही भिरकावून फेकून देऊ, तुम्हाला घराघरा फिरू, असं करू तसं करू. त्यावेळेस गणपतीने सांगितलं की तुम्ही माझ्याशी युद्ध करू इच्छित असेल तर करा, मला फिरकवायचं असेल, तुम्हाला पायाला धरून बिंगून फेकायचं असेल तर फेका. त्या राक्षसांसोबत गणपतीने युद्ध केलं आणि युद्धामध्ये गणपतीने त्या राक्षसांना पराजित केलं आणि पराजित केल्यानंतर जेव्हा ते राक्षस कैलासात गेले, नंदीकडे गेले, महादेवाकडे गेले, नारद मुनी तिथं उपस्थित होते आणि तिथं सांगितलं की कोणीतरी द्वारपाल हा पार्वती मातेच्या महालाच्या समोर उभा आहे आणि तो महालात कोणालाही जाऊ देत नाही. अशा वेळी आता काय करायचं? तर मग महादेवानी नंदीला सांगितलं की तुम्ही जा आणि कोण द्वारपाल आहे, कोण हा मायावी राक्षस आहे की कोण आहे, तुम्ही पाहून या. मग नंदी आले आणि नंदीने त्या द्वारपालाला, गणेशाला सांगितलं की मी भगवान महादेवाचं वाहन आहे, मी नंदी आहे आणि मला या ठिकाणी दर्शनासाठी, पार्वती मातेला भेटण्यासाठी मला जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तू जर रोखत असेल तर तुला माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. मग बघा त्या ठिकाणी नंदीचं आणि गणेशाचं युद्ध झालं. नंदीचे दोन्ही शिंग धरून गणपतीने त्याची मान पिळली आणि एवढा बलशाली, हजारो हत्तींची ताकद असणारा तो नंदी, त्याचा त्या ठिकाणी पराजय झाला. तो क्षमा याचना करायला लागला आणि अशी क्षमा याचना करत तो नंदी परत कैलासावर आला, महादेवांना भेटला आणि महादेवांना सांगितलं की हा कोणीतरी मायावी राक्षस वाटतो, इतका शक्तिशाली आहे आणि त्याने माझा पराजय केला, मी माझा जीव वाचून मी इथे येऊन गेलो आहे, त्यामुळे आता काय करायचं तुम्ही बघा. महादेवांना खूप राग आला. महादेव स्वतःच लगेच तिथून निघाले आणि ज्या ठिकाणी गणेश द्वारपाल म्हणून काम करत होता तिथं लगेच प्रगट झाले महादेव आणि ते गणपतीने त्यांना थांबवलं की तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्ही महलामध्ये कोणालाही परवानगी नाही, मी द्वारपाल आहे, दरवाजामध्ये रक्षण करण्यासाठी मी इथं थांबलेलो आहे, मी मध्ये कोणालाही जाऊ देणार नाही, तुम्हाला पण जाऊ देणार नाही. त्यावेळेस महादेवाने त्याला विचारलं की तू ओळखलं का मी कोण आहे? त्यावेळेस त्यांना गणपतीने सांगितलं की हो, तुम्ही कोणीतरी संन्यासी गोसावी कोणीतरी तुम्ही दिसत आहात, हरकत नाही, पण तुम्हाला काही महालात जाता येणार नाही, मातोश्री पार्वतीच्या महालामध्ये तुम्हाला जाता येणार नाही, असं गणेशाने सांगितलं. असं सांगितल्यानंतर महादेवाने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकलं नाही. मग महादेवाने आपल्या त्रिशूळाचा जोरदार प्रहार हा त्या गणेशाच्या मानेवर केला आणि त्याचं मुंडकं तुटलं आणि आई 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 असा आक्रोश हा गणेश करत असताना त्याचं मुंडकं तुटून लांब पडलं आणि धावतच पार्वती महालातून बाहेर आली
आणि पाहिलं तर गणेशाचं मुंडकं तुटलेलं आहे, गणेशाचं धड तिथं पडलेलं आहे. आणि अशा वेळी मग पार्वती मातेने खूप राग पार्वती मातेला आला आणि त्यांनी त्यांचं अकराळ विकराळ रूप धारण केलं आणि कोणी माझ्या मुलाला मारलं मी त्याचा सर्वनाश करील असं म्हणून त्या पार्वती माता अतिशय चिडलेल्या स्वरूपामध्ये तिथं बघून महादेव तिथं उपस्थित होते. महादेवांनी सांगितलं की पार्वती, ह्या द्वारपालाचा वध मीच केला आहे, कारण तो तुम्हाला भेटायला येऊ देत नव्हता. त्यावेळेस पार्वतीने सांगितलं की माझ्या मळापासून तयार झालेल्या माझ्या मुलासारख्या असलेल्या ह्या गणेशाला तुम्ही मारलं, पण तुम्हाला ज्या गणेशाला तुम्ही मारलं त्याने त्याचं मातृवचन किंवा मातृऋण किंवा मातृभक्ती ही त्याने त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचं काहीच त्याच्यात चुकलेलं नाही. तुम्ही त्याला मारून ज्याप्रमाणे तुम्ही त्याला मारलं त्याप्रमाणे तुम्ही मला त्याला जिवंत करून द्या. तुम्ही जसं त्याला मारलं तसं तुम्ही त्याला जिवंत करून द्या. असं जेव्हा ती पार्वती म्हणू लागली तेव्हा महादेवाने सांगितलं की त्याने त्याची पुत्र जी कर्तव्य आहे पुत्राची किंवा मातृभक्ती त्याची जी आहे त्याने ती केली, पण आता मी माझं पितृकर्तव्य या ठिकाणी करतो आणि मी त्याला जिवंत करतो. असं म्हणून भगवान शिवाने महादेवाने आपल्या हातात असलेलं त्रिशूळ फेकलं आणि त्रिशूळ फेकल्यानंतर ते त्रिशूळ जाऊन एका हत्तीला लागलं. त्या हत्तीचं मुंडकं तोडून ते त्रिशूळ घेऊन परत आलं. त्या ठिकाणी हत्तीचं मुंडकं मिळालं. गणपतीचं मुंडकं तुटलेलं होतं. हत्तीचं मुंडकं त्या ठिकाणी गणेशाला लावण्यात आलं. म्हणून हत्तीसारखा दिसणारा आणि अर्धा माणसासारखा दिसणारा मुख त्याला हत्तीसारखं असलेलं तेच मुंडकं तेच मुख हत्तीचं महादेवाने गणेशाला लावून दिलं. त्याच्यामुळे गणपतीचं रूप आपल्याला असं दिसतं की हत्तीसारखा दिसतो पण हत्ती नाही, माणसासारखा दिसतो पण माणूस नाही. अशा प्रकारे हत्तीचं मुख त्या गणपतीला गणेशाला लावून आणि महादेवाने त्याला जिवंत केलं. आणि बघा, ह्या गणपतीच्या रूपामध्येच खूप काही आहे की हा गणाध्यक्ष, हा गणप्रमुख, हा गणपती, हा जो शिवपार्वतीचा लाडका पुत्र आहे, याचं हे हत्तीचं मुख म्हणजेच आनंदाचं प्रतीक आहे किंवा हत्तीचं मुख म्हणजे आनंद असं आपण म्हणतो. हत्तीचं मुख म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे, आनंद आहे. आणि जे हत्तीचे हात आहे, जे गणपतीचे हात आहे, 4 हात गणपतीचे आहे, हे 4 वेदाचे प्रतीक आहेत की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ह्या 4 वेदांच्या स्वरूपामध्ये गणपतीचे 4 हात, त्या ठिकाणी गणपतीला 4 हात आहेत. आणि त्याचबरोबर जो हस्तिदंत आहे, दात जो गणपतीचा आहे, तो स्वतःही स्वयंप्रकाशित असून सर्व अज्ञानी जीवांना प्रकाशित करणारा आहे. अंधाराच्या ठिकाणी प्रकाश निर्माण करणारा, ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा आणि ह्या स्वरूपामध्ये स्वयंप्रकाशित असलेला हा दात त्या ठिकाणी हस्तिदंत गणपतीचा आहे. आणि गणपतीचे कान हे पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसाच्या स्वरूपामध्ये हे गणपतीचे कान त्या ठिकाणी आहे. सुपासारखे कान गणपतीचे आहे. गणपती योग्य तेच ऐकतो आणि सर्व काही ऐकतो. भक्तांचे सगळे काही गाऱ्हाणे ऐकण्यासाठी, सगळ्या भक्तांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी गणपतीचे कान मोठे आहे. त्या कानाने गणपती सगळ्यांचे हे विघ्न, संकट सगळं काही ऐकून घेतो, गाऱ्हाणे ऐकून घेतो आणि गणपती सर्वांना पावतो. ह्या मोठ्या कानांनी गणपती सगळ्यांचे सगळे काही म्हणणे हे ऐकून घेत असतो. त्याचबरोबर पहा, गणपतीची जी वाणी आहे त्या वाणीमध्ये 4ही प्रकारच्या वाणी, 4ही वाणी जसं आपण म्हणतो परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, ह्या ज्या 4 वाणी, 4 वाणी रिद्धी-सिद्धी स्वरूपामध्ये गणपतीच्या मुखामध्ये ह्या वाणी, 4ही प्रकारच्या वाणी वास करतात. अशा ह्या वाणी गणपतीच्या आहे. आणि गणपतीचं मोठं पोट जे आहे ते पृथ्वीचं प्रतीक आहे, जे सुखाचं प्रतीक आहे. असं असलेलं गणपतीचं पोट. आणि गणपतीची दृष्टी ही संतुष्टीच्या स्वरूपामध्ये आहे. गणपतीची दृष्टी संतुष्टीच्या स्वरूपामध्ये आहे. अंकुश
जे गणपतीने धारण केलेलं आहे, गणपतीने हातात जे अंकुश घेतलं आहे, ते आपल्यासारख्या सगळ्या भरकटलेल्या भक्तांना बांधून ओढून घेण्यासाठी अंकुश आणि पाश हे गणपतीने हातामध्ये घेतलेलं आहे, की जे काही भक्त भरकटलेले आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची दिशा ही मिळत नाही, त्यांना योग्य दिशेला आणण्यासाठी ह्या पाशाच्या अंकुशाच्या माध्यमातून गणपती बांधून आणि हे आणत असतात त्या स्वरूपामध्ये दिलेले आहे. आणि गणपतीने जे परशु हातात घेतलेली आहे, त्या परशुच्या माध्यमातून गणपती सगळ्या आपल्या विघ्नांना तोडून टाकतो, फोडून टाकतो. नाश आपल्या विघ्नांचा गणपती त्या परशुच्या माध्यमातून करत असतो. आणि गणपतीच्या हातामध्ये जे मोदक आहे, आवडतं मोदक गणपतीचा नैवेद्य काय आहे तर मोदक आहे. मोदक हा हर्षाच्या स्वरूपामध्ये, आनंदाच्या स्वरूपामध्ये धारण केलेल्या गणपतीने असा आनंदाच्या स्वरूपात असलेला मोदक गणपतीला खूप आवडतो. आणि गणपतीचं पहा, हे सगळे जे आहे अवयव, त्याचं विशेष महत्त्व तर आहेच आहे. त्याचबरोबर गणपतीचं जे वाहन आहे मूषक, मूषक हे काय आहे, गणपतीचं वाहन मूषक का झालं, कधीपासून झालं, याबद्दल आपल्याला सांगतो. बघा, क्रोंच नावाचा गंधर्व आणि सौरभ ऋषी, सौरभ ऋषींच्या गुरुकुलामध्ये, सौरभी ऋषींच्या गुरुकुलामध्ये हा क्रोंच नावाचा गंधर्व अध्ययन करत होता, शिष्य म्हणून राहत होता. आणि ह्या ठिकाणी हा क्रोंच नावाचा गंधर्व ते गुरुकुलामध्ये राहत असताना, सौरभी ऋषींच्या आश्रमामध्ये राहत असताना, त्या ठिकाणी एक दिवस सौरभी ऋषींच्या पत्नी त्यांचं ते सुंदर रूप बघून, बघा, ह्या गांधर्वाची मनस्थिती ही अस्थिर झाली आणि त्याने त्या सौरभी ऋषींच्या पत्नींची ज्या प्रकारे विडंबना करण्याचा प्रयत्न केला आणि तो त्या ऋषी पत्नी अर्थात ज्या तिथं होत्या त्या ऋषी पत्नींसोबत जो चुकीचा व्यवहार तो त्या ठिकाणी तो क्रोंच नावाचा गंधर्व करत असताना त्या ऋषी पत्नींनी त्याला सांगितलं, समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मी पतिव्रता आहे, तू माझी अशा प्रकारे अवहेलना करू शकत नाही आणि यामुळे खूप वाईट दुष्परिणाम तुला भोगावे लागतील वगैरे वगैरे. त्या ऋषी पत्नी त्याला सांगत असतानाच, त्याला विरोध करत असतानाच तिथं ते सौरभी ऋषी येऊन हजर झाले आणि त्यांनी असलेला प्रकार तो त्यांनी पाहिला. आणि त्या ठिकाणी त्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर मात्र हा गंधर्व त्यांची क्षमा याचना करू लागला, त्यांची माफी मागू लागला. पण माफी मागत असताना ऋषींनी सांगितलं की तू जो गुन्हा केलेला आहे तो दंडनीय आहे आणि त्याची शिक्षा ही तुला झालीच पाहिजे, मी त्याची शिक्षा तुला देणारच. असं जेव्हा सौरभी ऋषी म्हणू लागले त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी क्षमा याचनेचा अनेक प्रयत्न केला. क्षमा याचना करत असताना त्यांनी ऋषी पत्नीला सांगितलं की माते, तुम्ही तरी ऋषींना समजून सांगा. मग त्या ऋषी पत्नी, आईचं हृदय कायम प्रेमळ, मायाळू असतं, दयाळू असतं, त्यांनी सुद्धा सौरभी ऋषींना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण सौरभी ऋषींनी सांगितलं की याने जो गुन्हा केलेला आहे, याने जो अपराध केला आहे, त्याची याला शिक्षा ही झालीच पाहिजे. म्हणून मग त्याला शाप दिला. सौरभी ऋषीने त्या क्रोंच नावाच्या गंधर्वाला शाप दिला की तू इथून पुढे मूषक होऊन, उंदीर होऊन तू जगशील. असा शाप दिल्यानंतर मात्र त्या क्रोंच नावाच्या गंधर्वाने क्षमा याचना करायला सुरुवात केली किंवा उपवर मागायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी त्या गुरुमातेने सुद्धा ऋषींना विनंती केली की याला माफ करा, याला काहीतरी उपशाप द्या, याला काहीतरी उपवर द्या. त्यावेळेस त्या सौरभी ऋषींनी त्या मूषकाला, त्या उंदराला उपशाप दिला का ज्यावेळेस गणपती तुझ्यावर कृपा करतील, गणपतीचं वाहन म्हणून तू गणपतीची सेवा करशील, तेव्हाच तुझी मुक्ती होईल. आणि मग अशा प्रकारे त्या क्रोंच नावाच्या गंधर्वाला उपशाप मिळाला, वर मिळाला. आणि मग त्याने अनेक प्रकारे उपद्रव करत असताना ही वार्ता गणपतीपर्यंत गेली की हा एक मूषक आपल्या राज्यात आलेला आहे आणि तो मूषक अनेक शेतकऱ्यांचं नुकसान करत आहे, अनेक प्रकारे तो त्रास हा देत आहे. ह्या मूषकाचा प्रतिबंध करा.
त्यावेळेस गणपतीने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्याला भेटून, पण त्याने ऐकलं नाही. त्याने युद्धाचं आव्हान गणपतीला केलं आणि गणपतीचं आणि त्या मूषकाचं युद्ध झालं. आणि जेव्हा गणपती त्याच्याशी युद्ध करू लागला तेव्हा गणपतीने पाश फेकून त्याच्या गळ्याला बांधून आणि त्याला आपल्याकडे ओढलं. जेव्हा त्याला कळलं की आपल्याला आपण एवढे शक्तिशाली असून सुद्धा आपल्याला जो बांधणारा तो गणेश, तो गणपती, आपल्याला सौरभी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे आता बरोबर आपली गणेशाची भेट झाली आहे. तर गणेशाने त्याला सांगितलं की तुला मी या पाशामध्ये बांधलं, आता मी तुला सोडत नाही. त्यावेळेस मूषकाने विनंती केली की मला आपलं वाहन म्हणून स्वीकार करा. आणि गणेशाने सांगितलं की आता इथून पुढे तू माझं वाहन म्हणूनच राहशील. हे मूषक उंदीर हा गणपतीने हा वाहन म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केला. आणि म्हणून गणपतीचं वाहन म्हणून तो मूषक त्या ठिकाणी, तो उंदीर त्या ठिकाणी ती सेवा तो करू लागला, जो त्याच्या जन्मातल्या शापाच्या स्वरूपामध्ये होता. अशा प्रकारे असलेला गणपतीचं सगळं वर्णन की महाभारत लिहिण्यासाठी केलेलं मातीचं लेपन, गणपतीला आलेला ताप आणि त्या गणपतीला केलेलं मातीचं लेपन म्हणून 10 दिवस आपण गणेश उत्सव साजरा करतो. अंगावरच्या मळापासून तयार झालेला गणपती का जो पार्वती मातेच्या पुत्र स्वरूपात होता, असा गणपती, अशा अनेक कथा गणपतीच्या आहे. अशा स्वरूपात असलेला गणपती आपल्या घरी यावा, आपल्या घरी आपण गणपतीची पूजा करावी, किंवा आपल्या गल्लीत, गावात, कॉलनीत आपण गणपतीची स्थापना करत आहोत. हा गणेश उत्सव आपण कसा करायचा आहे? जसं आपण सांगितलं की मूर्ती आणताना आपण श्रद्धायुक्त अंतकरणाने पूजनपूर्वक, सन्मानपूर्वक गणपतीची मूर्ती आपण घरी आपल्या आणावी. गणपतीची स्थापना आपण कशी करायची आहे ह्या विषयाकडे आपण थोडं लक्ष देऊ. की बघा, गणपतीसाठी सुंदर असं अधिष्ठान हे तयार करावं, गणपतीसाठी आसन तयार करावं. त्या आसनासाठी आपण टेबल किंवा काही अशा उंच ठिकाणी नवीन कपडा हा टाकून त्या कपड्यावरती मध्यभागी तांदळाने स्वस्तिक त्या ठिकाणी काढावं. त्या स्वस्तिकामध्ये 4 टिंब तांदळाचे देऊन त्याच्यावरती हळद कुंकू वाहून आणि त्याच्यावरती आपण आणलेली सुंदर अशी गणपतीची मूर्ती त्या ठिकाणी ठेवावी. गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. त्या जागेवर ठेवून गणपतीच्या अंगावर थोडं पाणी शिंपडून, गणपतीच्या डोळ्याला थोडं तूप लावून, गणपतीच्या हृदयावर उजवा हात ठेवून 15 वेळा आपण ओम 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 असा जप करावा. जर आपल्याला ब्राह्मण भेटतील आणि ब्राह्मणांकडून आपण प्राणप्रतिष्ठा करू शकत असलो तर ठीक, नसेल करू शकत असलं तर आपण घरच्या घरी जरी गणपतीची प्रार्थना, गणपतीची स्थापना आपल्याला करायची असेल तर नवीन कपड्यावरती मध्यभागी तांदळाने सुंदर असं स्वस्तिक काढून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून त्याच्यावर गणपतीची मूर्ती ठेवून त्या गणपतीच्या डोळ्याला थोडं तूप लावून आणि गणपतीच्या हृदयाला हात लावून 15 वेळा ओम 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 अशा मंत्राचा जप करावा. गणपतीची प्राणप्रतिष्ठा होत आहे अशी मनात भावना करून गणपतीच्या डोक्यावर अक्षदा व्हाव्या आणि मग नंतर गणपतीचं विधियुक्त असं पूजन करावं. गणपतीला हार, वस्त्र, कापसाचे वस्त्र, फुलांचे हार हे आपण अर्पण करावं. गंध, अक्षत, हळद कुंकू, फुलपत्री ह्या गणपतीला आपण अर्पण कराव्या. वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, पत्री अर्पण करून गणपतीला नैवेद्य दाखवावा. गणपतीच्या उजव्या हाताला कलश स्थापन करण्याची परंपरा काही परिवारामध्ये आहे. मांगल्याचं प्रतीक असलेला कलश हा गणपतीच्या उजव्या बाजूला आपण स्थापन करावा आणि त्या कलशाला पानं लावून, नारळ ठेवून, कलशाच्या खाली डिशमध्ये किंवा कपडा टाकून त्याच्यावरती गहू ठेवून त्या गव्हावरती तो कलश गणपतीच्या उजव्या बाजूला ठेवावा. अशा प्रकारे कलश पूजन करावं. कलशाचं सुद्धा पूजन करायचं, गणपतीचं पूजन करायचं, गणपतीला नैवेद्य दाखवायचा. फळं असतील, फळांचा नैवेद्य दाखवायचा. गणपतीला मोदकाचा नैवेद्य गणपतीला खूप आवडतो. असा मोदकाचा नैवेद्य, खिराफत किंवा काही गोड नैवेद्य हा गणपतीला आपण अर्पण करावा. बेलाचे पानं, इतर सगळी पत्री ह्या गणपतीला सगळ्या प्रकारच्या पत्री आपण त्या ठिकाणी अर्पण कराव्या. गणपतीचा सुंदर असा मखर करावा. सुंदर अशी सजावट गणपतीसाठी त्या ठिकाणी करावी आणि 10 दिवस
रोज सकाळ संध्याकाळ गणपतीची श्रद्धेने सर्व घरातल्या परिवारांनी मिळून आरती करावी. गणपतीच्या आरती झाल्यानंतर सर्वांनी मंत्र पुष्पांजली वगैरे घेऊन आणि सर्वांनी प्रसाद, गोड प्रसाद सगळ्यांनी त्या दिवशी आरती झाल्यावरती वाटावा. संध्याकाळी गणपतीजवळ भजन संकीर्तन, जप तप व्रत ही त्या ठिकाणी गणपतीजवळ करायचं आहे. सर्वांनी जेवढी जास्त होईल तेवढी सेवा 10 दिवसामध्ये गणपतीची आपण करायची आहे. त्याचबरोबर हे गणपतीचं 10 दिवसाचं व्रत करत असताना रोज सकाळी सर्वांनी लवकर उठून सगळ्यांनी अभ्यंग स्नान करून आणि सुंदर असे नवीन वस्त्र आपण परिधान करावे. गणपतीची नित्यनेमाने रोज पूजन, फुलं नवीन गणपतीला अर्पण करावे, हार नवीन गणपतीला घालावा, रोज नैवेद्य गणपतीला दाखवावा, रोज आरती गणपतीची आपण सर्वांनी ही रोज करायची आहे. आरती झाली की तिथंच आपण भजन संकीर्तन त्या ठिकाणी आपण करायचं आहे. गणपतीची होईल ती सेवा करत असताना तिथं मंगलमय असं वातावरण निर्माण करावं आणि त्या ठिकाणी सुगंधी असं वातावरण आपण निर्माण करायचं आहे. सुंदर असं वातावरण आपल्याला त्या ठिकाणी करायचं. घरामध्ये मंगलवाद्य, भजनं, संगीत, सनई ही आपल्या घरामध्ये किंवा जिथं गणपती स्थापन केलेलं आहे तिथं मंगलवाद्य एका विशिष्ट आवाजामध्ये आपल्याला ऐकायला येईल, प्रसन्न वाटेल आणि कोणाला त्रास होणार नाही अशा आवाजामध्ये आपण मंगलवाद्य, भजनं, संगीत आपण त्या ठिकाणी करावं. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ प्रतियोगिता आपण त्या ठिकाणी घेतले तरी चालतात. अशा प्रकारे गणपतीचा उत्सव हा साजरा करत असताना गणपतीच्या निमित्ताने विशेष काही पूजन आपण करू शकतो. आणि बघा, अशा प्रकारे गणपतीचं पूजन करत असताना एक मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे की 10 दिवसासाठी भगवान श्री गणेश आपल्या घरी येत आहे. 10 दिवसासाठी गणपती आपल्या घरी येत आहे. तर गणपती आपल्या घरी आल्यानंतर आपल्या घरी साक्षात शिव पार्वतीचा लाडका पुत्र हा गणपती आपल्या घरी येत आहे. तर आपल्या घरी हा गणपती आल्यानंतर तो कशासाठी बोलवला आहे आपण, तर तो आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी बोलवलेला आहे. तो देव आहे. तो आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण देवाजवळ ज्या अंतकरणाने, ज्या श्रद्धेने, ज्या भावनेने आपण गणपतीजवळ जातो त्याच पद्धतीने परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून आपण गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असताना आपण चांगली भावना मनात ठेवायची, चांगला विचार मनात ठेवायचा. गणपती आपल्याला त्याच प्रकारे आशीर्वाद हा देत असतो. गणपती आपल्याला आशीर्वाद देण्यासाठीच आलेला आहे. गणपती आपल्याला तथास्तु 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 म्हणून आशीर्वाद देण्यासाठीच आपल्या घरी आलेला असतो, बसलेला असतो. अशा वेळी आपण गणपतीकडे जाऊन चांगला विचार, चांगली मागणी, चांगला नवस, चांगला संकल्प जर आपण गणपतीकडे गेला तर नक्कीच आपल्याला गणपती काय आशीर्वाद देणार आहे, तथास्तु 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 असा आशीर्वाद आपल्याला गणपती देईल. पण आपण गणपतीकडे गेलो ना, आपण नकारात्मक बुद्धीतून गेलो, माझं काही चांगलं होतच नाही, माझं काही चांगलं होणारच नाही, माझं सगळं वाईटच होतं वगैरे वगैरे असा वाईट विचार, उलटा विचार किंवा निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार जर आपण करत असलो तरी गणपती आपल्याला काय आशीर्वाद देणार आहे, तथास्तु तथास्तु तथास्तु. जसं आपण विचार करू तसंच होणार, असाच आशीर्वाद आपल्याला गणपती देईल. म्हणून आपल्याला गणपतीचा आशीर्वाद चांगला मिळावा, गणपतीचा आशीर्वाद आपल्यावरती असावा. म्हणून आपण गणपतीची सेवा करत असताना, गणपतीची पूजा करत असताना, गणपतीची आरती करत असताना, गणपतीचं दर्शन घेत असताना आपण आपल्या मनामध्ये चांगला विचार ठेवावा, चांगलं मागणं, चांगला संकल्प आपण गणपतीपाशी ठेवावा. या जो आपण संकल्प करू तो संकल्प आपल्याला गणपती आशीर्वाद स्वरूपामध्ये पूर्ण करणार आहे. म्हणून आपला चांगला शुभ संकल्प हा गणपतीजवळ असावा. म्हणून गणपती आपल्या घरी बसलेले असताना आपण आपसात भांडू नये, रागू नये, चिडू नये. जसजसं आपण रागून आणि चिडून कोणाला काही वाईट जरी बोललो तरी आपल्या घरामध्ये आलेले गणपती आपल्याला काय म्हणणार आहे, तथास्तु तथास्तु तथास्तु. आपण वाईट बोललो तरी गणपती आपल्याला तसाच आशीर्वाद देईल आणि आपण चांगलं बोललो तरी गणपती आपल्याला चांगलाच आशीर्वाद देईल. म्हणून गणपतीचा चांगला आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा, चांगला आशीर्वाद आपल्याला असावा म्हणून आपण आपल्या घरामध्ये भांडू नये. त्याचबरोबर गणपती आपल्या घरामध्ये बसलेला असताना मद्यप्राशन करू नये, दारू पिऊ नये, मांसाहार करू नये. अनेक प्रकारचे व्रत आपण गणपती आपल्या घरी असल्यानंतर पाळले पाहिजे. दारू मटण हे तर असलंच नाही पाहिजे. काही ठिकाणी असे काही लोकांचे समज आहे,
असा काही लोकांचा भ्रम आहे की देवाला मांसाहाराचा नैवेद्य पण चालतो. देवाला मांसाहाराचा नैवेद्य चालत नाही, तो निषिद्ध मानलेला आहे. देवा अशा प्रकारचा नैवेद्य घेतच नाही किंवा देवासाठी हा नैवेद्य असतच नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये 10 दिवस गणपती बसलेले असताना आपण मांसाहार करू नये, दारू पिऊ नये, त्याचबरोबर घरात भांडण करू नये आणि सगळ्यांनी, सगळ्या परिवारांनी एकत्र येऊन आनंदाने, उत्साहाने गणपतीची सेवा, गणपतीची पूजा, गणपतीची आरती आनंदाने, उत्साहाने सर्वांनी करायची. त्याच्यात आपण प्रसन्न अंतःकरणाने केलं तर गणपतीला सुद्धा आनंद होईल आणि गणपतीसुद्धा आपल्याला आशीर्वाद देईल. गणपतीची कृपा आपल्या घरावर कायम राहील आणि विघ्न आपल्या घरावर येणार नाही. कारण गणपती विघ्नहर्ताच आहे. विघ्नहर्ता गणपती, सुखकर्ता, दुःखहर्ता. आपण गणपतीला म्हणतो सुखकर्ता आहे. आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर सुखकर्ता कोण आहे? सुखकर्ता तर गणपतीच आहे. अशा सुखकर्त्या गणपतीचे आशीर्वाद आपल्यावर असावे म्हणून गणपती 10 दिवस आपल्या घरी आल्यानंतर असं लोक म्हणतात की लालबागचा राजा मला पावला, आमका राजा मला पावला. अनेक ठिकाणचे अनेक राजा गणपती आलेले आहे. बघा, आहेत लोकांनी त्यांना राजा गणपती म्हणून मानलेलं आहे किंवा त्याप्रमाणे त्यांचे ते दर्शन, सेवा, नवस त्याला करत राहतात. अनेक ठिकाणचे गणपती जसे नवसाला पावतात, कारण आपण त्या अंतःकरणाने, त्या हृदयाने, त्या भावनेने त्या गणपतीकडे जातो आणि तिथे जाऊन तो आपण संकल्प करतो. अवश्य तुम्ही सगळ्या प्रकारच्या राजांना जा, तिथं संकल्प करा, नक्की तुमचा संकल्प पूर्ण होईल. पण त्याच श्रद्धेने, त्याच दृढ श्रद्धेने, त्याच अंतःकरणाने, त्याच विधियुक्त विधीने तुम्ही जर आपल्या घरी गणपती स्थापन केला आणि त्याची विधियुक्त पूजा आपल्या घरी केली ना, आपल्या घरच्या जरी गणपतीला तुम्ही सिद्ध असा संकल्प, मनोइच्छित असा संकल्प जर तुम्ही केला का तुम्हाला काही गोष्टी प्राप्त व्हायच्या, तुमचा घरचा गणपतीसुद्धा तुम्हाला नवसाला पावल्याशिवाय राहणार नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून घरच्या गणपतीचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळेल. त्याची सेवा पण आपण करण्यासाठी, गणपतीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्हाला जे काही अष्टविनायक आहे, जे काही गणपतीचे शक्तिपीठ आहे, तिथं तुम्ही अवश्य जा, तिथं तुम्ही अवश्य दर्शन घ्या. अशा ठिकाणी तुम्ही गेले, दर्शन घेतलं तर चांगलंच आहे. अनेक ठिकाणी अनेक असे प्रसिद्ध गणपती आपल्या परिसरामध्ये आहे. पण आत्ताच काही वर्षापासून श्री क्षेत्र ओझर जनशांतीधाम येथे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांनी अष्टविनायकाचे मंदिर तिथं त्या ठिकाणी स्थापन केलेले आहे. अष्टलक्ष्मी आहे, अष्टमूर्ती शंकर आहे, पण अष्टविनायक पण त्या ठिकाणी आहे. जर आपल्याला सगळीकडे जाणं शक्य झालं, जिथं जिथं आपल्याला गणपतीच्या पर्वकाळावर गणपतीचं दर्शन घ्यायला जाणं शक्य होईल, तिथं अवश्य जा. एकदा जनशांतीधाम ह्या देवभूमीला सुद्धा भेट द्या आणि त्या ठिकाणी असलेले अष्टमूर्ती शंकर, अष्टविनायक, अष्टलक्ष्मी याच्यामध्ये असलेले अष्टविनायक गणपतीचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी हे होऊ शकतं आणि सगळ्या अष्टविनायकाचं दर्शन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून बघा, ह्या गणपतीच्या पर्वकाळावर हा गणेश उत्सव साजरा करत असताना कुठंतरी वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र गाणे, वेगवेगळ्या प्रकारचा विचित्र नाच, वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र खेळ. गणपती हे आपल्याला 10 दिवस सेवेसाठी आहे, आशीर्वादासाठी आहे. तुम्ही गणपतीच्या पंडालखाली जुगार खेळत बसले तर गणपती तुमच्या आयुष्याचा जुगार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गणपती तुम्हाला सांगितलं ना की तथास्तु म्हटलं की जसे आपण भावना घेऊन जाऊ तसाच आशीर्वाद तथास्तु म्हणून देणार आहे. गणपतीच्या तिथं जाऊन तुम्ही जे करशाल गणपती तुम्हाला तसाच आशीर्वाद देईल, तथास्तु म्हणेल. म्हणून गणपतीजवळ आपल्याला चांगला आशीर्वाद प्राप्त व्हावा, गणपतीचा चांगला वर प्राप्त व्हावा, ह्या श्रद्धेने गणपतीची पूजा करत असताना, गणपतीची सेवा करत असताना खूप मनापासून करा, खूप आनंदाने करा, खूप श्रद्धेने करा. नक्की गणपतीची कृपा आपल्यावर येईल, आपल्या परिवारावर येईल. आपल्या परिवारावर कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही, विघ्न येणार नाही आणि गणपतीच्या कृपेने आपण सुखी, आनंदी, समाधानी हे होऊन जाऊ आणि गणपतीच्या कृपेने आपलं जीवन सुखी होईल. अशा प्रकारे आपलं जीवन सुखी होण्यासाठी येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये गणपतीची सेवा आपल्याकडून, आपल्या परिवाराकडून व्हावी. आपला परिवार सुखी व्हावा, आपला परिवार आनंदी व्हावा, आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हावा. सुखकर्ता गणपतीने आपलं जीवन सुखी करावं आणि दुःखहर्ता गणपतीने आपलं दुःख हरण करावं, अशी प्रार्थना ह्यावेळेस भगवान श्री गणेशाच्या चरणी करून आपण आजचं पुष्प हे भगवान श्री गणेशाच्या चरणी अर्पण करू. जय बाबाजी, जय बाबाजी, जय बाबाजी.